अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। त्या निमित्त आज परतवाडा शहरातल्या सदर बाजार जो आहे त्या ठिकाणी भव्य नगर भोजनाचं आयोजन केलं असून या शहरातला प्रत्येक जण या ठिकाणी भोजन करण्यासाठी आलाय। हजारो लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली असून पब्लिकच पब्लिक सध्या या एकूण कार्यक्रमात आहे आणि त्याचा खरा आढावा नेमका काय आहे, कोण्या पद्धतीचा आहे, कारण एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं आणि तो एकदम तंत्रशुद्ध नियोजनबद्ध याची पुरीच्या पुरी माहिती आणि कोण्या पद्धतीचं भोजन व्यवस्था या ठिकाणी आयोजित केलाय याचा सारा आढावा आपलं चॅनल आपली भाषा गावरान 90 वर हजारो लोकांच्या भोजनाची या ठिकाणी एकदम नियोजनबद्ध अशी व्यवस्था केली आहे। आज दिवाळी सारखा सण असून या दिवाळी सारख्या सणा दिवशी सार्वत्रिक महाप्रसादाचं आयोजन या सदर बाजारात केलं आहे। सदर बाजार कधीच बंद नसते, पण आजच्या दिवशी सदर बाजारात जे एक नगर भोजनाची व्यवस्था केली आहे या ठिकाणचा गरीब श्रीमंत अमीरातला अमीर आणि गरीबातला गरीब प्रत्येक जण या ठिकाणी या भोजन व्यवस्थेत सहभागी होऊन प्रत्येक जण रामचरणी आपली सेवा समर्पित करत आहे। अयोध्या नगरी ज्या पद्धतीच्या म्हणजे कार्यक्रम आयोजित केलता त्याचं लाईव्ह टेलिकास्ट त्या ठिकाणी न्यूज चॅनलचे असे डिस्प्ले लावल्यात, म्हणजे त्या ठिकाणी जे आयोजन केलं आहे ते आयोजन तुम्ही या ठिकाणी लोकांनी लाईव्ह पाहिलं पाहिजे। न भूतो न भविष्य असणारा आजचा दिवस तो प्रत्येकाच्या डोळ्यात म्हणजे ठेवल्या पाहिजे, त्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी खास ठेवला। हजारो लोक आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले असून नगर भोजनाच्या माध्यमातून एक खरोखर आमच्या परतवाडा शहरात सनातनी संस्कृतीचा जबरदस्त सोहळा आज साजरा होत आहे। माझे मित्र आहेत दादा, आज एवढा कार्यक्रम आपल्या परतवाडा शहरात आयोजित केला आहे, एक सनातनी म्हणून कोणते शब्द आहेत? जय श्रीराम, जय श्रीराम। आज हा अप्रतिम भव्य दिव्य जो सोहळा होत आहे त्याच्यासाठी जे सदरमध्ये आता सर्व हे आहेत, सर्व जो टीम आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन। परतवाडा शहरातलं आणखी एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व दिल्लीत केजरीवाल आहेत आणि परतवाड्यात केजरीवाल आहेत। कैलास भाऊ, आता सोहळा आपल्या न भूतो न भविष्य, आपण पुण्यवान लोक आहे आणि नगर भोजनाचा कार्यक्रम काहीतरी सांगा ना आजच्या बद्दल। बहुत ही अच्छा नगर भोज का कार्यक्रम यहाँ पे आयोजकों ने रखा है परतवाड़ा के सदर बाजार में। और आज अयोध्या में भगवान प्रभु श्री रामचंद्र जी की जो प्राण प्रतिष्ठा हुई है, इसमें हजारों जो कार्यसेवक और रामसेवक थे उनके बलिदान की जीत हुई है। और आज समस्त हिंदू समाज बहुत खुश है कि आज उनके आराध्य दैवत को, आज उनका भगवान को, आज उनका घर मिल गया, उनका मंदिर मिल गया। और आज पूरा देश के अंदर समस्त पूरे विश्व में जितने हिंदू समाज के लोग हैं आज सभी अपने आप को गौरवान्वित महसूस कर रहे हैं। और इसका श्रेय जाता है देश के लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी और उत्तर प्रदेश के लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी और सभी साधु संतों को और सभी कारसेवकों को इस बात का श्रेय जाता है कि आज अयोध्या में भव्य श्री राम मंदिर का आज उद्घाटन हुआ है और भगवान रामचंद्र जी की, रामलला की यहाँ पे प्राण प्रतिष्ठा हुई है, जिसके लिए समस्त हिंदू समाज आज अपने आप को गर्व महसूस कर रहा है, गौरवान्वित महसूस। जय श्री राम, जय श्री। हजारो स्वयंसेवक सकाळपासून आजच्या नगर भोजनासाठी सेवा करतात। काल परवा म्हणजे आज 4 दिवस झाले मंडप होता आणि आज अखेर शेवटी नगर भोजनासाठी साऱ्या पद्धतीचे या ठिकाणचे जे स्वयंसेवक आहेत सदर बाजार पूर्णतः बंद असून आजच्या दिवशी जो हा सोहळा शहरात पार पडत आहे त्याचा एक वेगळाच आनंद प्रत्येक जण आज घेताना तुम्हाला दिसत आहे। आजच्या भोजनासाठी एकदम गरम पोळ्यात ना हाताला चटका लागून आला अशा गरम पोळ्यात इकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर मिक्स व्हेज या ठिकाणी केलेली आहे आणि मिक्स व्हेज सुद्धा या ठिकाणी आयोजित केला। त्याशिवाय या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर डाळ भाजी या ठिकाणी ठेवलेली आहे। याशिवाय गोड आटम या ठिकाणी एक बुंदीचं या ठिकाणी सुद्धा आयोजन केलं आहे। जय श्रीराम बुंदी आहे सदर बाजारची, जय श्रीराम मंदिरची बुंदी। जय। माझ्यासोबत बाजार समितीचे सन्माननीय सभापती राजेंद्र भाऊ आज नगर भोजन आयोजन केलं आणि प्रभू रामचंद्राचं आगमन झालं, तर एक राम भक्त म्हणून कोणते शब्द आहेत तुमच्या इकडे? आज राम भक्त म्हणून आज आपल्या रामाचे जे मूर्ती स्थापना झाली याबद्दल जे इथं आपल्या परतवाडा नगरीमध्ये राम मंदिरासमोर सदर बाजार जे जेवणाचं आयोजन केलेलं आहे आणि इतकं मोठं आयोजन आहे की आतापर्यंत समजा 3:30 वाजेपर्यंत 4000 लोक जेवून घेतलेले आहेत, आता अजून 3000 लोकांचं सर्व चालू आहे। तरी या आयोजनाबद्दल मी सर्व त्यांचा शुभेच्छा देतो आणि पूर्ण नगरवासियांतर्फे आज दिवाळी सारखं सण झालेला आहे। परतवाडा शहरातला सुपोषित उद्योजक असणारा चेहरा गोपाल याशिवाय आमच्या बाजार समितीचे सन्माननीय संचालक सतीश सेठ याची देही याची डोळा
आपलं जीवन धन्य झालं. आज आपण एवढा मोठा महान सोहळा पाहिला आणि त्यानिमित्त आपल्या शहरात एवढं जबरदस्त नगर भोजनाचे आयोजन केलाय. एक सनातनी म्हणून काय शब्द आहेत तुमच्या तोंडात आज? सर्वात पहिले तर जवळपास 500 वर्षानंतर आपले रामजीला घर भेटलेलं आहे. म्हणजे अयोध्यामध्ये राम जन्मभूमीमध्ये श्री प्रभू राम स्थापित झालेले आहेत, प्राण प्रतिष्ठा आहे. त्यानिमित्त पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण आपल्या हिंदुस्थानमध्ये एक दिवाळीचा सोहळा सुरू आहे. त्यानिमित्त परतवाडा अचलपूर नगरीमध्ये सर्व ठिकाणी धार्मिक वातावरण आहे. सनातन धर्म पुढे येत आहे आणि हे जे आयोजन जे केलं आहे, ज्या माणसाने केलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि सर्वांनी म्हणजे लहान मोठे मीडियम सर्व लोकांनी प्रसाद ग्रहण केलेला आहे, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि सर्व लोक आशीर्वाद देऊन जात आहे, हेच माझं सांगणं आहे. तर माझ्यासोबत भारत शेठ आहेत. भारत शेठ, आपण नशिबवान आज आपल्या डोळ्याला एवढा मोठा एक सोहळा पाहायला भेटला. त्यानिमित्त आपल्या शहरात जे नगर भोजन आयोजित केलं, भारत शेठ सारखा माणूस हातात ताट घेऊन या ठिकाणी महाप्रसाद घेत आहे. 13 वर्षापासून माझी शॉप आहे सदर बाजारमध्ये. सदर बाजारमध्ये मी आजपर्यंत एवढी गर्दी पाहिली नाहीये आणि एवढा मोठा आयोजन एकदम सुरसुरळीतपणे सुरू आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. एकही भक्त बगर प्रसादचे गेला नाहीये. खूप मोठं आयोजन आहे आणि जेवणात खूप बढ़िया, टेस्टही जोरदार है, बढ़िया है, यानी सर्व काम बढ़िया है. जय श्री राम. जय श्री राम. हमारा बोलना यही है कि ये कार्यक्रम जो हो रहा है ये अविस्मरणीय कार्यक्रम हो रहा है. न भूतो न भविष्य की ऐसा कार्यक्रम होगा. अभी आने वाले और भी मंदिर बनना है, वो मंदिर बनेगा जब भी ऐसी कार्यक्रम होने की हम आशा रखते हैं. परतवाडा शहरातला एकमेव असा सोहळा की या ठिकाणी प्रत्येक घरची महिला बाई या सार्वजनिक महाप्रसाद नगर भोजनासाठी आल्यात. आजपर्यंत कोणतीही जे बाई घराबाहेर निघाली नाही, त्या बाया सुद्धा आजच्या नगर भोजनात सहभागी झाल्यात. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जशी अयोध्येत झाली, त्याचा एक वेगळाच आनंद या ठिकाणी भेटत असून आणि त्याच्यानंतर असणारी ही गोष्ट जबरदस्त आहे. तुम्ही जर पाहत असाल, प्रत्येक जण यथावकाश ज्या पद्धतीने भेटते त्या पद्धतीनं या ठिकाणी आपला महाप्रसाद ग्रहण करत आहेत. त्याचा एक वेगळा आनंद सध्या दिसत असून प्रत्येक जण आनंदरित्या या ठिकाणी महाप्रसादाचा या नगर भोजनात आनंद घेत आहेत. तर माझ्यासोबत परतवाडा शहरातला असा चेहरा आहे की एक भजन गायक असणारे आदर्श नंदवंशी आहेत. आदर्श जी आज एवढा मोठा सोहळा आपल्या डोळ्यासमोर होत आहे. प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली, त्यानिमित्त असणारं हे नगरभोज. आज कोणत्या एक सनातनी म्हणून तुम्हाला काय विचार तुमच्या मनात येत आहेत? सबसे पहले तो मैं ये कहना चाहूंगा, जितने भी दर्शक हैं आपके चैनल को, सभी को मेरी ओर से जय श्री राम. और जो हमारे पूर्वजों ने तपस्या की, जो कष्ट सहे, आज करीबन 498 साल हो गए हैं. उस 498 साल के बाद हमें राम जी का आज दर्शन होगा अयोध्या में. और ये नगर भोज का जो आज आयोजन हुआ है, ये सभी प्रेमियों के लिए खुला है, चाहे वो आसपास का जहाँ का भी हो, और सभी ने इसका भरपूर आनंद लिया है. और आज जो बात हुई है, ना कभी हमने सोची थी, ना कभी हम सोच सकते थे कि हमारे जीवित रहते हमारे राम का मंदिर अयोध्या में बन जाएगा. इससे बड़ी कोई सनातनी के लिए, और जो भगवान ने हमें काम सौंपा है भजन गाने का, उसकी सेवा का, प्रचार करने का, हमसे ज्यादा खुशी आज किसी को नहीं हुई होंगी. और मैं 2 लाइन आप सभी के बीच रखने की कोशिश करूंगा. हो युग राम राज का आया है शुभ दिन, ये आज का आया है हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवान है, राया है जागा है अवध का, भाग जी गूंजा है विजय का, राग जी योगी संतों की अखियों से छलका है प्रेम अनु, राग जी सज धज के लागे सबसे न्यारे राम. बोलो जय जय श्री राम. अयोध्या है मेरे श्री राम.
बोलो जय जय श्री राम, हमारी अखियों के है तारे मेरे राम, बोलो जय जय श्री राम। आइए सभी को, आप सभी का अपना, और आप सभी ने बहुत प्यार दिया, आपका अपना आदर संतोषी इतनी सेवा मेरी स्वीकार करे भैया, और गावरान 90 के चैनल को बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। और सबसे बड़ा धन्यवाद जो हमें और भजन करने के लिए जगह जगह फैला दिया है, मोदी जी और योगी जी के लिए मैं दिल से ताली बजाना चाहूंगा। और मेरा मतदान, मैं 18 वर्ष का हो चुका हूँ, मेरा मतदान सफल हुआ, ये आज राम मंदिर बन गया, हमको बहुत भैया खुशी हुई, इससे बड़ी खुशी हमारे लिए और जीवन में कोई नहीं हो सकती। जय श्री राम सभी। आज या ठिकाणी नगर भोजनासाठी आलेल्या आमच्या ताई, आज एवढा मोठा सोहळा आपल्या नगरात होत आहे, काय काय वाटत राहिलं नेमकं? चांगलं वाटत आहे, सर्वांना जेवण दिलं, एवढं सर्व पद्धतशीर वगैरे सर्व छान वाटत आहे. श्रीराम जय राम जय जय राम, आणि चांगलं वाटत आहे मला सर्व, आणि त्यासाठी इतके दुरून मी दर्शनाला आले आणि जेवण करायला पण आली. एकदम उत्तम झालं सर्व. तर माझ्यासोबत या ठिकाणी असणाऱ्या एक ताई आहेत. ताई, आजचा अविस्मरणीय सोहळा जो आहे आपल्या शहरात नगर भोजनाचा होत आहे, आणि खरोखर आपण भाग्यशाली आहोत की प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या हयातीत झाला. मला खूप आनंदाची बातमी आहे की श्री रामलल्लाजीचं आगमन आपल्या अयोध्या नगरीमध्ये झालेलं आहे. त्या कार्यक्रमाचं साजरे करण्यात आपले हे परतवाडा नगरीतले जे लोक आहेत, तर इथे जो परतवाडा जे जुडवा नगरी आहे, इथे हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. सदर बाजारांच्या लोकांनी खूप सर्व सहकार्य दिल्याबद्दल आणि एवढा मोठा कार्यक्रम नगरात साजरा केल्याबद्दल आम्हाला एवढ्या मोठ्या परतवाडा या शहरात नगरभोजची व्यवस्था एवढं छान उपलब्ध करून दिल्याबद्दल सदर बाजार राम मंदिराच्या लोकांचं मी मनपूर्वक इच्छुक धन्यवाद करते आणि सर्वांना माझा प्रणाम देते. जय श्रीराम. तर माझ्यासोबत म्युन्सिपल हायस्कूलचा हा चेहरा अग्रवाल मॅडम आहे. या शहरातला असा कोणताच व्यक्तीने जो मॅडमने ओळखत नाही. मॅडम, आज एवढा मोठा सोहळा आपल्या शहरात होत आहे, प्रभू रामचंद्र अयोध्येत आले आहेत, आणि त्यानिमित्त असणार नगर भोजन, एक सनातनी म्हणून काय वाटणार बा? एवढं मोठं संयुक्तिक भोजन पहिल्यांदा पाहिलं आपण. पहिल्यांदा पाहिलं, असं भूतो न भविष्यती असं नगर भोजन आपण आपल्या गावामध्ये पाहून राहिलो आहे, आणि सगळ्यांना आनंदाने प्रत्येक वस्तू मिळत आहे, आणि असा सोहळा कोणी आजपर्यंत पाहिला नसेल असा सोहळा आज आपल्या गावामध्ये होत आहे. आपण पोथी पुराणात ऐकलेलं आहे की त्या राजाने नगरभोज दिलं होतं, त्या राजाने नगरभोजाचा ऐलान केला होता, परंतु आज आपण इथे नगरभोज केलेला आहे आपल्या हाताने. तर खरंच आम्ही खूप भाग्यशाली आहोत की 500 वर्षानंतर जे रामाचा उत्सव आम्ही केला, आणि त्यामध्ये आपण जे नगरभोज उपस्थित केलं, आणि सगळ्यांनी आवर्जून प्रसाद घेतला, छोटा असो मोठा असो लहान बाळ असो, सगळे या प्रसादाला आले, आणि अजूनही पहा तुम्ही इतकी भीड आहे की शेवटी सांगावं लागून राहिलं की संध्याकाळी इथे अजून उत्सव आहे, त्यामुळे पटापट जेवण आटपा. तर आम्ही खरंच भाग्यशाली आहोत की आमच्या परतवाडा शहरात इतका मोठा उत्सव निर्माण झाला. तर माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ कोल्हे आहेत. गजानन भाऊ, याची देवी याची डोळे सोहळा पाहिला, प्रभू रामचंद्र अयोध्येत आरूढ झाले, आणि परतवाडा अचलपूरच्या इतिहासात नवाबशाही गैलावर पहिल्यांदा नगर भोजनाचा आनंद घेतला एक सर्वसामान्य परतवाडाकर म्हणून. काय वाटतं? 528 वर्षानंतर अयोध्या येथे जन्मस्थानी प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज या ठिकाणी झालेली आहे, अयोध्येत झाली आहे. आणि अशा प्रसंगी जर देशामध्ये उत्सव आहे तर जुडवा नगरी कशी काय मागे राहणार आहे? आणि म्हणून या जुडवा नगरीमध्ये प्रत्येक चौकात प्रत्येक मंदिरात आपापल्या परीने उत्सव सुरू आहे, परंतु एक मोठा उत्सव झाला पाहिजे. वर्षानुवर्ष समाजाने आणि या गावातील पिढीने आठवण ठेवली पाहिजे. म्हणून सदर बाजार या ठिकाणी श्रीराम मंदिराच्या समोर अनिलजी अग्रवाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी 25,000च्या वर लोकांचा भोजन प्रसादीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या ठिकाणी जुळ्या नगरीतीलच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी लाभ घेतला व आम्हाला सहयोग केला या प्रसाद घेण्यामध्ये. त्यांचा सुद्धा मी आभार मानतो व आज राम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठेची सर्व शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अचलपूर परतवाडा शहरात पहिल्यांदा एक सामूहिक कार्यक्रम आयोजित केला. नगर भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला, आणि त्यात या शहरातील जवळपास 25,000पेक्षा जास्त लोक
महाप्रसाद घेतला, याची देही याची डोळा हा सोहळा आज पाहायला भेटला. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या म्हणजे मंदिराची स्थापना आणि अचलपूर परतवाडा शहरात या ठिकाणी झालेला नगरभोज एक प्रत्येक जण अविस्मरणीय आहे. आणि आम्ही नशिबवान आहोत की प्रभू रामचंद्राच्या म्हणजे मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीत झाली आणि आमच्या हयातीत आम्हाला पाहायला भेटलं. म्हणजे आमच्या पूर्वजांनी जे कोणतं कार्य केलं, जे छातीवर गोळ्या घेतल्या, स्वतःचे प्राण त्यागले, त्यानंतर ते जर भाग्य आम्हाला लागलं असेल तर खरोखर आम्ही भाग्यवान आहोत. गावरान नाही ती प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होते. आणि प्रभू रामचंद्राचं फक्त नुसतं आगमन झालं तर या देशाची ही परिस्थिती झाली. जेव्हा संपूर्ण देश राममय होईल त्यावेळेस अजूनही भारत देशाची प्रगती नक्कीच उंच शिखरावर जाईल.